नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. फुलं कुणाला आवडत नाही, फुलं तर देवालाही प्रचंड आवडतात. मग एवढंच काय तर आपल्या घरामधल्या एखाद्या छोट्याशा कुंडीला जेव्हा एखादं फूल येतं ना, तेव्हाही ते बघायला आपल्याला किती मजा येते. आणि जर मी आज तुम्हाला सांगितलं की आज आपण चक्क फुलांचं प्रदर्शनच पाहायला जाणार आहोत, तर किती मजा येईल. तेव्हा चला तर मग आज आपण पुणे महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाने आयोजित केलेल्या फळं, फुलं आणि फळभाज्या यांच्या प्रदर्शनाला भेट देणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. हे जे प्रदर्शन आहे ते पुण्याच्या जंगली महाराज रोडवरच्या संभाजीराजे उद्यान इथे आहे. तर जेव्हा आपण ह्या प्रदर्शनाच्या इथे प्रवेश करतो तेव्हा प्रवेश करताना हा असा लाल बुंद कलरचा जो फ्लेमिंगो आहे ना, तो आपल्याला पाहायला मिळतो. तो अगदी आपलं मन आकर्षून घेतो. तर हे जे आहे त्यांनी एक फ्लेमिंगोचं बेट तयार केलं आहे आणि त्या बेटामध्ये हा भला मोठाचा फ्लेमिंगो पक्षी त्याची छोटी छोटी पिलं इथे दाखवलेली आहे. फुलांचीच कमांड केली ना मोराची. फुलं ही अशी गोष्ट आहे ना की कुणाला आवडत नाही. तेव्हा आपण जेव्हा इथे येतो ना, तेव्हा इथे आल्यावर आपल्याला फक्त आणि फक्त रंगसंगती पाहायला मिळते वेगवेगळ्या फुलांची. इतकं सुंदर वाटतं ना की म्हणजे कोणत्याही एखाद्या आजारी माणसाला जरी फुलं दाखवली तरी त्याला इतकं मस्त वाटेल. इतकं सुंदर हे त्यांनी गार्डन बनवलेलं आहे आणि इथले त्यांनी कलाकृती सादर केली आहे. जेव्हा आपण इथे आतमध्ये येतो ना, आतमध्ये आल्यावर आपल्याला एक खूप छान असं मंदिरासारखं त्यांनी एक अशी कलाकृती तयार केली आहे, जिथे शिवपिंड आहे. ती शिवपिंड फुलांची आहे, नंदीसुद्धा फुलांचा आहे. इव्हन त्याच्यासमोर जे कासव आहे ना, ते कासवसुद्धा त्यांनी फुलांचं केले. गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्यांनी असं ते कासव तयार केले. तेव्हा इतकं सुंदर त्यांनी ही कलाकृती सादर केली आहे ना की कुणालाही अगदी बघता क्षणी त्याच्या प्रेमातच पडूयात आपण, असं सुंदर त्यांनी इथे केलं आहे. माझ्या मागे जर आपण पाहिलंत ना, तर इथे त्यांनी फुलांचा मोर तयार केला आहे आणि प्रत्येक ठिकाणी हरिण आहे, प्राणी आहेत, कलाकृती आहे, चांदणी आहे. अगदी सुंदर असं संपूर्ण गार्डन, संपूर्ण तुम्ही प्रत्येकाने बघायलाच यायला हवं. हे फुलांचं प्रदर्शन इतकं सुंदर हे गार्डन त्यांनी इथे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे जे प्रदर्शन आहे ना, ते 2 दिवस आहे, म्हणजे 14 आणि 15 फेब्रुवारीला. त्यामुळे ही फुलं ताजीतवानी राहण्यासाठी ना त्यांनी ना असं पाण्याचा असा शॉवर केला आहे बघा. मध्ये मध्ये ना ते पाणी असं पडतं, एकदम ड्रिझलिंगसारखं खूप छान वाटतं आहे. आणि तिथे ना त्यांनी एक कमान केली आहे, तर त्या कमानीमध्ये उभं राहून आपण फोटो काढू शकतो. त्यासाठी त्यांनी एक खूप सुंदर अशी रचना इथे केलेली आपल्याला पाहायला मिळते.
हे त्यांनी एक टायरपासून प्रतिकृती तयार केली, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजे ह्याच्या टायरमध्ये त्यांनी वेगवेगळी फुलं घालून त्याच्या कुंड्या ठेवून इतकं छान त्यांनी कलाकृती सादर केली आणि त्याच्यामध्ये एक रणगाडा दाखवला आहे. तो रणगाडासुद्धा टायरपासून त्यांनी तयार केला आहे, किंवा मासे असतील किंवा साप असतील, हे सुद्धा टायरपासूनच तयार केलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. वंदे मातरम ह्या गाण्याला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याची ही थीम आपल्या इथे पाहायला मिळते आणि तिथे अशोक स्तंभही पाहायला मिळतो आहे. इथे जे आहे ती फुलांची बग्गी त्यांनी केली आहे, ती आपल्याला पाहायला मिळते. आणि ती फुलं पाहायला दुसरी फुलपाखरंही आली आहे, छोटी छोटी मुलं आली आहेत शाळेतली, ती तिथे बसली आहेत, काही तिथे मस्तपैकी मजा करतायत, बघतायत. इथे आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहायला मिळतात. आणि इथे जर आपण पाहिलं ना, तर कुठल्या राशीसाठी कुठलं झाड महत्त्वाचं आहे ना ते दाखवलं. जसं आता वड दाखवलं आहे, तर सिंह राशीसाठी, किंवा पायरी हे झाड आहे कन्या राशीसाठी. तर प्रत्येक झाडाचं त्यांनी एक लेबलिंग केलं, त्याला नाव दिलं आहे आणि ते झाड हे कुठल्या राशीसाठी योग्य असेल तेही दिलं आहे. तर नक्षत्रवनाचा जीवसृष्टीसाठी किंवा आपल्या सर्वांसाठी काय काय फायदा आहे तो त्यांनी इथे आपल्याला दाखवला आहे आणि त्याचा संपूर्ण चार्ट आपल्याला इथे पाहायला मिळतो. ही एक झेन गार्डनची प्रतिकृती त्यांनी इथे खूप छान बनवली आहे. इथे जर आपण पाहिलं छोटे छोटे बोनसाई ट्री पण त्यांनी ठेवलेत. तर ही एक ना जापानी पद्धतीची एक गार्डनची पद्धती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर ध्यान करायचं असेल शांत बसण्यासाठी वगैरे, तर असंच सुंदर एक गार्डन तिथे बनवलेलं असतं, ते इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे. फुलपाखरं आपल्या सगळ्यांनाच आवडतात. तर इथे जे आहे ना, ती फुलपाखराची जी प्रतिकृती आहे, कलाकृती त्यांनी सादर केली आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी फुलपाखराचं एक जीवनचक्र आहे ना ते दाखवलं आहे आणि फुलपाखराचा वनस्पतीच्या म्हणजे पुनरुज्जीवनासाठी काय काय महत्त्व आहे तेही पुढे लिहिलं आहे. तेव्हा खूप छान अशी फुलपाखराची कलाकृती आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढे आहे ना परसबाग दाखवली आहे आणि ती सगळी फळं भाज्यांची परसबाग आहे. त्याचं एक घरटं केलं आहे, ते आता आपण जाऊन पाहूयात. तर परसबागेमध्ये आपण कुठल्या कुठल्या भाज्या उगवू शकतो, म्हणजे फळभाज्या असतील किंवा औषधी वनस्पती असतील, पालेभाज्या असतील, ते त्यांनी ते खूप छानपणे दाखवलं आहे. ही जी हट जर आपण पाहिली ना, छोटीशी कुटी त्यांनी बनवली आहे, ती कुटीसुद्धा सगळे फळं आणि फळभाज्या वापरूनच त्यांनी केली. आणि त्या परसबागेचं महत्त्व काय ना ते सुद्धा आपल्याला इथे या चार्टवर पाहायला मिळतं. इथे भारतमातेची कलाकृती आपल्याला केलेली पाहायला मिळते.
आणि इथे ना खूप सारे स्टॉल्स असे आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचं जे अकाली निधन झालं विमान अपघातामध्ये, तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून खूप सारे स्टॉल्सही आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर त्यातला एक जो स्टॉल आहे ना, तो पुष्करणी फ्लोरल ग्रुप यांनी केला आहे, जो आपल्याला आता इथे पाहायला मिळेल. पासून कलाकृती. अच्छा, यांनी लाकडाच्या वस्तूपासून केलं आहे. अरे ट्रेन आहे ही. हे बघ ट्रेन फुलांची ट्रेन. किती छान केलं आहे. समोर बघ. इथे जे वेगवेगळे स्टॉल्स आहेत ना, तर त्यातला एक जो स्टॉल होता तिथे झाडाचं नाव होतं, त्याचं सायंटिफिक नाव, त्याचं मराठीतलं नाव आणि त्याचा गुणधर्म आणि त्याचा उपयोग कशासाठी आहे, असं खूप काही काही त्याची माहिती त्या स्टॉलवर लिहिलेली होती. तिथे ना मी एक वेगळंच नाव वाचलं. ते होतं मंडूकपर्णी. तर त्या झाडाचं महत्त्व काय माहिती आहे? जर तुमचा चिडचिडापणाचा स्वभाव झाला असेल, चिडचिडा असा स्वभाव झाला असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल, तर त्याचं जर आपण रस पिला तर त्याने चिडचिडपणा कमी होतो, असं लिहिलं होतं त्याच्या गुणधर्मामध्ये. मंडूकपर्णी असं ते नाव. तर मला ना ते नाव फार वेगळं वाटलं. म्हणजे बघा ना, आपल्याकडे किती वेगळी वेगळी वनस्पती आहेत, त्यांचे किती छान छान उपयोग आहेत जे आपल्याला माहितीच नाही. त्याची माहिती आपल्याला अशा प्रदर्शनांमध्ये मिळते. इथे फुलांचा वापर करून मूषक आर्ट तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याच्यामध्ये मग मूषक जे आहे ते हार्मोनियम, वीणा, पखवाज किंवा अनेक वाद्य जे आहेत ते वाजवताना दाखवले आहेत. विणेचा आकार केला आहे आणि त्याच्यामध्ये फूल दाखवलं, झाड लावलं आहे. इथे हा जो सेक्शन आहे ना, इथे सगळी फुलांची वेगवेगळी रचना दाखवली आहे की फुलं आपण कशा प्रकारे डेकोरेटिव्ह करून सजवू शकतो ना, तसं दाखवलं आहे. हे एकच फूल आहे पण ह्याचं नाव शेंद्री आहे, गुलाबच आहे मात्र शेंद्री नाव आहे त्याचं. हा जांभळा आणि आकाशी गुलाब.
बघा अशा कलरची फुलं कधी पाहिली आहेत का? आपण फार तर फार व्हाईट बघितली आहे, म्हणजे पांढरी, पिवळी, लाल, पण अशी गर्द गुलाबी किंवा अशी फिक्कट फार कमी पाहायला मिळतात आपल्याला. पिवळ्यामध्ये पण किती सारी व्हरायटी आहे, शेड वेगळे वेगळे त्यांचे. मधुमालतीची वेणी ही बघितली ना, हे ते वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या. इथली जर ही वेणी पाहिली मधुमालतीची वेणी, तर सुई आणि दोऱ्याचा वापर न करता त्यांनी हाताने वेणली आहे बघ. सगळं म्हणजे त्यांच्या ज्या कळ्याच्या दांड्या आहेत त्यानेच ही वेणी तयार केली आहे. आता हा जो इथे आहे ना, हा बोनसाई सेक्शन आहे. तर इथे आपल्याला खूप सारी अशी बोनसाई जे झाडं आहेत ना, ती पाहायला मिळतात. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्सही पाहायला मिळतात. जर आपल्याला तिथली फुलं घ्यायची असतील किंवा झाडं, त्या प्रकारची झाडं घ्यायची असतील किंवा खत घ्यायचं असेल, मग त्यात गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल, याचेसुद्धा वेगवेगळे स्टॉल्स जे आहेत ना, ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या रंगांची फुलं त्यांची रंगसंगतीमध्ये मांडणी केल्यावरती किती छान दिसू शकतात किंवा फुलांची वेगवेगळी कलाकृती पाहिली. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. पुन्हा भेटूयाच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.